श्री गुरुदेव दत्त. दिगंबरा दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा. मित्रांनो, बस झालं आता. दुःख करत, चिंता करत, रडत बसणे. वेळ जाण्याआधी आता तुम्ही हे संदेश ऐकून घ्या. आनंदाचा क्षण तुमच्या दारात उभा आहे. तुमच्या सर्व इच्छा आता पूर्ण होणार आहेत. सुखाचे दिवस तुमच्या वाट्याला येणार आहे. तुम्ही जे मनापासून मागितलं आहे तेच आता भगवंत तुम्हाला देणार आहे. स्वामीचा आशीर्वाद तुम्हाला भरभरून प्राप्त होणार आहे. तुमचे भाग्य आता उजळून जाणार आहे. चिंता सोडा, श्रद्धेने स्वामीशी जोडा. स्वामीचा इशारा तुम्ही दुर्लक्ष करू नका. जर तुम्ही स्वामी भक्त असाल तर हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐका. व्हिडिओला लाईक करा आणि श्री स्वामी समर्थ असे टाईप करून हा संदेश आपल्या प्रियजनांना तुम्ही शेअर करायला विसरू नका. स्वामी भक्तांनो, मी या संदेशामध्ये मुद्दे सांगणार आहे ते तुम्हाला समजून घ्यायलाच हवे. जाणण्यासाठी या गोष्टी तुम्ही समजून घ्यायला हवे. या गोष्टी तुम्ही समजून घेतल्या आत्ता तुम्हाला कोणीही कितीही त्रास देण्याचा, मनस्ताप देण्याचा प्रयत्न केला तरी त्याचा तुमच्यावर काही परिणाम होणार नाही. तुम्ही कुठल्याही प्रसंगात आणि कुठल्याही क्षणी शांत संयमी राहू शकता. त्यामुळे ह्या गोष्टी तुम्हाला तुमच्या आयुष्यात टेन्शन फ्री आणि शांततेत जगायला शिकवतील. चला तर मग बघूया कोणत्या गोष्टी आहेत ते. तत्पूर्वी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करा. कारण बाळा, चॅनलला सबस्क्राईब करायला पैसे लागत नाही. जीवनाच्या प्रवासात सगळेजण सोडून जाणार आहे. त्यामुळे एकटे राहायला शिका. माणूस कशाला घाबरतं असेल तर तो म्हणजे एकटेपणाला. माणूस हा फक्त शरीराने एकटा नसतो तर तो मनाने देखील एकटा असतो. आणि जर ऐनवेळी दुःखात आपल्याला कोणी सोडून जाणार असेल तर ती साथ हवी कशाला. मनाने देखील तो एकटा असू शकतो. मग तो शरीराने सगळ्यांमध्ये असून देखील एकटा असू शकतो आणि राहूसुद्धा शकतो. पण तरी देखील माणूस एकटा राहायला घाबरतो. माणूस नेहमीच कोणाचा तरी आधार शोधत असतो आणि मग ते पुढे चालून आपल्याला याच आधाराचे सवय होते. आपल्या आजूबाजूला असणारे लोक आपल्याशी कसेही वागले तरी आपल्याला त्याची सवय झाल्यामुळे आपण त्याच्यापासून दूर जायला घाबरतो. कुठल्याही नात्यामध्ये कितीही कटुता आली किंवा आपले कोणाशी जमत नसेल, पटत नसेल तरी देखील आपण त्याच्यासोबत असतो, सोबत राहतो. पण त्या व्यक्तीला आपण आपल्या आयुष्यातून कायम दूर कधीही करत नाही. याचं कारण काय तर याचं कारण एकमेव हाच माणूस एकटा राहायला घाबरतो. नेमकं याच गोष्टीची भीती तुम्ही दूर केलीत, एकटं राहायला शिकलात तर तुम्हाला कोणतीही व्यक्ती येऊन दुखावून जाणार नाही. किंवा तुमच्या आयुष्यात तुमच्या आजूबाजूला कितीही माणसे असतील तरी चांगली गोष्ट आहे. तुम्ही लोकांच्या सहवासात असला तरी चांगली गोष्ट आहे. पण ज्यावेळेस लोक आपल्यापासून दूर जातात, आपल्याला सोडून जातात, मग त्याची कारणे काही का असेना त्यावेळेस आपण एकटे पडतो. आणि तो एकटेपणा आपल्याला उत्साह होतो, त्रासदायक होतो. का तर आपल्याला माणसाची सवय झालेली असते. आणि आजच्या काळात आपल्या आयुष्यात माणसे आपल्याला येतात, त्याची कामे झाली की ते आपल्याला सोडून निघून जातात. मग अशा वेळेस आपण रडत बसण्यापेक्षा आपल्या आयुष्यातून दूर निघून गेलेल्या व्यक्तीमुळे आपण निराशात जातो, ज्याला आजच्या काळात आपण डिप्रेशन म्हणतो. आपल्या मनावर, आपल्या बुद्धीवर या गोष्टीचा परिणाम होतो की कोणीतरी आपल्याला सोडून गेला आहे आणि मग आपण एकटे पडलेले आहोत. डिप्रेशनमध्ये आपल्याला मनावर परिणाम होतो. कुठल्याच गोष्टीत मन लागणे, कायम उदास राहणे आणि आयुष्याबद्दल निगेटिव्ह, नकारात्मक भावना होणे, या सगळ्या गोष्टी व्हायला सुरुवात होते. या सगळ्या गोष्टी होऊ नये म्हणून
एकच पर्याय म्हणजे आपल्या मनाची सुरुवातीपासूनच तयारी असायला हवी की आपल्या आयुष्यात येणाऱ्या व्यक्ती, येणारी माणसेही एक दिवस निघून आपल्या आयुष्यातून जाणार आहेत आणि कधीतरी आपण एकटेच राहणार आहोत. मग ते चांगले व्यक्ती असो किंवा वाईट असो, पण आपल्याला एकटंच राहायचं आहे. ते आपल्या मनाला आणि आपण समजून सांगितलं, आपल्या मनाची तशी पूर्वतयारी केली तर आपण कधीही डिप्रेशनमध्ये, निराशामध्ये जाणार नाही. याउलट लोकांचे खरे चेहरे आपल्याला दिसल्यानंतर, आपण एकटे झाल्यानंतर आपण आणखी मोकळेपणाने आयुष्य भरून आनंदाने जगू शकू. आपल्या रोजच्या जगण्यावर, वागण्यावर, बोलण्यावर कोणाच्याही नियंत्रणावर नसणार. आपला कोणीही सल्ला द्यायला नसणार. जे काही आपल्याला करायचे आहे ते आपण मनमोकळेपणाने आनंदाने करू शकतो. कारण आपण लोकांच्या संगती राहिलं की आपल्या लोकांकडून अपेक्षा ठेवणं सुरू होते आणि लोकांच्या देखील आपल्याकडून अपेक्षा असतात आणि मग ही अपेक्षा पूर्ण करण्याच्या नादात एकमेकाचे मने दुखवले जातात, दुरावले जातात, नाते दुरावले जाते, नात्यामध्ये अबोला येतो, कटुरता येते. याउलट तुमच्या आयुष्यात येणाऱ्या व्यक्तीचे तुम्ही स्वागत करा. पण जर काही काळानंतर त्या व्यक्ती तुमच्या आयुष्यातून तुम्हाला एकदा सोडून जाणार असतील तर अशा वेळी तुम्ही त्याच्या या निर्णयाचे देखील तेवढेच आनंदाने स्वागत करायला हवं. आपल्या आयुष्यातून जाणाऱ्या लोकांना दोष देण्यापेक्षा आपल्या मनाची तयारी ठेवावी की आपण कधी ना कधी एकटे राहणार आहोत. लोक त्याच्या स्वभावानुसार आणि काळानुसार वागणारच आहेत. म्हणून आयुष्यात कधीही निराशाचा, डिप्रेशनचा शिकार व्हायचे नसेल तर, असं जर आयुष्य तुम्हाला जगायचे नसेल तर तुम्ही एकच गोष्ट करायला शिका, ती म्हणजे एकटे राहण्याचे शिकून घ्या. आणि जर तुम्हाला खूप एकटा वाटत असेल तर आणि तुम्हाला सोबतच हवी असेल तर ती सोबत तुम्ही भगवंताची घ्या. कारण भगवंत आपल्या प्रिय भक्तांना सोडत नाही. सहमत असाल तर माझा देव, माझे स्वामी असे टाईप करा आणि हा संदेश आपल्या प्रियजनांना, कमीत कमी 7 जणांना शेअर करा. कारण तुमच्या एका शेअरने कोणाचे तरी हरलेले मन जागृत होत असतं आणि तुम्ही न कळत पुण्याचे भागीदार बनता. दुसरी गोष्ट जी करायची आहे तुम्हाला ती म्हणजे कुठल्याही गोष्टीची, कुठल्याही व्यक्तीची काळजी करणे तुम्ही सोडून द्या. जेवढे तुम्ही जास्त काळजी घेणार तेवढे तुम्ही जास्त तणावात आयुष्य काढणार. तुम्ही काळजी करणं सोडलं की तुमचं आयुष्य आनंदाने जाणार. एक गोष्ट तर खरी आहे मित्रांनो, तुम्ही ज्या गोष्टीची किंवा ज्या व्यक्तीची तितकी जास्त काळजी करता त्या गोष्टी तितक्या अवघड होत जातात. तुमची काळजी करण्याने ती गोष्ट सुटत नाही, त्याचा समाधानसुद्धा मिळत नाही. कारण काही गोष्टीवर आपला कंट्रोल नसतो, व्यक्तीवर आपल्या कंट्रोल नसतो. आपण फक्त आपल्या स्वतःवर, आपल्या विचारावर कंट्रोल ठेवू शकतो आणि तेवढंच आपल्या हातात असतं. ज्यामुळे तुमची काळजी करणाऱ्या कोणाचाही प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार नाही. तुमची काळजी करणाऱ्याने तुम्हाला शारीरिक व्याधी जडतात, आजार मागे लागतात आणि जोडलेल्या आजारांना बंद करण्यासाठी आपण नको तेवढा पैसा घालवतो, दवाखाना मागे लावून घेतो. मग सगळ्या गोष्टी होण्यापेक्षा तुम्ही स्वतःच्या मनाला समजवलं की आपल्या काळजी करणारे कोणतीही गोष्ट ठीक होणार नाहीत. ज्याच्यासोबतच्या घडायचं आहे ते घडणारच. प्रत्येकाच्या आयुष्यात घडणाऱ्या घटनांसाठी तो व्यक्ती स्वतः जबाबदार असतो. इतराची काळजी करण्याने त्याच्या अडचणी सोडवल्या जात नाहीत. प्रत्येकाने स्वतःची अडचण सोडाव्या लागतात. त्यातून मार्ग हा स्वतःलाच काढावा लागतो. त्यामुळे तुम्ही इतराबद्दल किंवा आपल्याबद्दल काळजी करणे कमी करा.
तेवढे तुम्ही आनंदी आणि समाधानी आयुष्य जगणार आहात. जेवढे जास्त निरोगी आयुष्य तुम्ही जगणार, पण त्यासाठी तुम्ही स्वतःला आहे समजायला हवं. ते आपल्या काळजी करण्याने कोणाला काही फरक पडणार नाही किंवा वस्तुस्थिती किंवा येणारी परिस्थिती जी आहे ती बदलणार नाही. व्यक्तीची काळजी करण्याऐवजी अडचणीत आहे त्या सोडवण्याच्या उपायावर विचार करायला हवा. फक्त आपल्या काळजीने काही होत नाही, म्हणून जगात कुठलीही अडचण सोडवण्यासाठी एकतर वेळ हवा असतो, पैसा हवा असतो किंवा माणसे हवे असतात. या व्यतिरिक्त जगात कुठलेही प्रॉब्लेम असा नाही जो काळजी करून सोडवला जाऊ शकेल. त्यामुळे आपल्या आयुष्यात येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी काळजी करून भागत नाही, त्यासाठी त्या अडचणी कशा सोडवल्या जातील यावर विचार करावा लागतो. म्हणून आयुष्य शांततेत समाधानाने घालवायचे असेल तर तुम्ही या गोष्टी कायमच लक्षात ठेवा आणि बिनधास्त राहा. भगवंताचे नामस्मरण करा, कारण जो भगवंताचे नामस्मरण करतो त्याला त्याच्या आयुष्यात कशालाही कोणत्याही संकट उद्भवत नाही. आणि जरी संकट आले तरी त्या संकटाचे निवारण हे भगवंत करत असतात. मित्रांनो, आजचा संदेश जर तुम्हाला आवडला असेल आणि तुम्ही चॅनल जर अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. हा संदेश आपल्या प्रियजनांना शेअर करा आणि भाग्यवान ठरा. चिंतामुक्त राहा, आनंदाने राहा, समाधानी राहा. लोकांकडून अपेक्षा सोडून द्या. प्रत्येक दिवस तुमचा आनंदाने समाधानाने जावो. मी स्वामी चरणी मनापासून प्रार्थना करतो. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.